नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत पाठ 8वा, समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार। त्याचा स्वाध्याय 8.1 त्याला पहिला प्रश्न, हे सोडवल्यास मिळणारे उत्तर लिहा। आता या ठिकाणी आपल्याला उत्तर सोडवायचंय। काही नियम तुम्हाला माहित असले पाहिजे। जर छेद समान असेल तर अंशांची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी आपल्याला डायरेक्टली करता येते। मग या ठिकाणी छेद समान आहेत म्हणून वरती आपण बेरीज करू शकतो। 3 आणि 4 7 होतात, वजा 5 आणि छेदस्थानी 11 जशास तसे, गुणिले 7तून 6 गेले 1 आणि छेदस्थानी 11 जशास तसे, 7तून 5 वजा केले तर 2/11 गुणिले 1/11। आता यांचा गुणाकार करूया। 2 1 2 आणि 11 चा गुणाकार 11 पर्यंत म्हणजे 11 गुणिले 11 केले तर 121 होतात आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा, याला सोडल्यास पुढील पैकी कोणते उत्तर येईल? आता याला सोडवायचंय। इथं तिरकस गुणाकार करावा लागतो हे तुम्हाला माहित आहे। गुणाकार करून वरती त्यांची काय करावं लागते, बेरीज। मग 24 1 24 आणि त्याच्यात 1 मिळवले तर 25 म्हणजे 25 आणि छेदस्थानी 24 जशास तसे। आता वजा, हे वजा आहे म्हणून वजा जशास तसे। या ठिकाणी काय दिले आपल्याला, 1। आता इथं काहीच नाही म्हणजे खाली 1 असतो आणि छेद आपल्याला त्यांचे काय करायचे, सारखे करायचे। मग छेद सारखे करण्यासाठी खाली 24 ने गुणूया, खाली 24 म्हणून वरती 24 ने गुणूया। मग 24 गुणिले 1 24 आणि 24 गुणिले 1 24। मग ह्या ठिकाणी आपल्याला मिळालं 24/24 अधिक 7/24। आता छेद या ठिकाणी सारखे झालेले आहेत। त्यानंतर 25 मधून 24 मायनस, इथं वजाचे चिन्ह म्हणून वजाबाकी करावं लागेल। 25 मधून 24 गेले तर 1 आणि छेदस्थानी 24 जशास तसा, अधिक 7/24। आता 1 अधिक 7 8 होतात आणि 24 जशास तसे। बघितल्याक्षणी कळतंय की हे उत्तर आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं नाही म्हणून याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचे। 8 1 8 आणि 8 3 24 म्हणजे 8च्या टेबल मध्ये 8 1 8 आणि 8 3 24, 1/3 आणि ते दिलेलं आहे पर्याय क्रमांक ए मध्ये। पुढचा प्रश्न आहे तिसरा, पुढील आविष्काराला सरळ रूप द्या। आता या ठिकाणी इथे यांचा काय करावं लागेल, गुणाकार। 12 गुणिले 1 12 आणि त्याच्यात 11 मिळवले तर 23 होतात आणि हा 12 जशास तसा, गुणिले 7/12 वजा या ठिकाणी गुणाकार 12 1 12, 12 मध्ये 7 मिळवले तर 19, 19/12 गुणिले 5/12। आता या ठिकाणी गुणाकार आहे तर आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागेल। 23 गुणिले 7 जर केले तर 161 होतात आणि 12 गुणिले 12 144 वजा 19 गुणिले 5 95 आणि 12 गुणिले 12 144। आता या ठिकाणी छेद समान आले आहेत म्हणून अंशांचा आपण वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन मायनस करू शकतो। 161 मधून 95 मायनस केले तर 66 उरतात, 144 जशास तसे। या ठिकाणी त्या पद्धतीने दिलेलं नाही म्हणून या ठिकाणी 66 आणि 144, 6 1 6 6 1 6 6 दुनी 12, 14 मधून 12 वजा केले तर 2 उरतात, ते 2 जर इकडे दिले तर 6 चोक 24 म्हणजे या ठिकाणी 6 4 24 उत्तर मिळालं आपल्याला 11/24
पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे चौथा. एक सामना अर्धा तास चालतो, या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटांचा असेल? 2021 ला आलेला हा प्रश्न. आता अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं होतात आणि त्याचा 1/10 म्हणजे या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो गुणाकार. मग इथं काहीच नाही म्हणजे 1 असतो. या ठिकाणी अंशाचा आणि छेदाचा आपण भाग देऊ शकतो. 10 1 जा 10 आणि 10 3 जा 30. 3 गुणिले 1 3 म्हणजे या ठिकाणी 3 मिनिटे. पर्याय क्रमांक 4 डी मध्ये ते दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे पाचवा. पुढील पैकी कोणती लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल. आता छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद मोठा असेल तो छेदाधिक अपूर्णांक. हा दिलेला आहे आपल्याला अंशाधिक अपूर्णांक, त्याचा अंश मोठा आहे. मग 12/5 मध्ये आता पर्याय ए घेतला आपण, त्याच्यात मिळवले 8. 12 जशा तसे 5 आणि 8 13 होतात. या ठिकाणी छेद मोठा झालेला आहे. 8 पेक्षा 7 लहान आहे म्हणजे या ठिकाणी 12 येतील. 12 चालणार नाही कारण आपल्याला छेदाधिक अपूर्णांक हवा आहे. 6 त्यापेक्षा लहान. सर 12 घेता येईल पण आपल्याला लहान सांगितलं आहे म्हणून पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 6वा आणि ह्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न. या सरळूक दिल्यास काय उत्तर मिळते? या ठिकाणी काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो? गुणाकार आणि वरती बेरीज. 24 1 24 आणि 1 मिळवले तर 25. 25/24 अधिक आता या ठिकाणी 1. मग या ठिकाणी 1 म्हणजे काय? वरती 1 खाली काय नसतो म्हणजे 1 आणि छेद आपल्याला काय करायचंय सारखे. मग याला गुणिले 24 करू. खाली 24 म्हणून वरती ही 24. 24 1 24 आणि 24 1 24. या ठिकाणी मिळाले 24/24 नंतर वजा 7/24. आता या ठिकाणी सुरुवातीला यांची बेरीज दिली आहे म्हणून बेरीज करूया. 25 मध्ये 24 मिळवले तर 49 होतात आणि छेद 24 जशा तसा वजा 7/24. छेद समान असल्यामुळे डायरेक्टली आपण वरती मायनस करू शकतो. 49 मधून 7 वजा केले तर 42 आणि खाली 24. या ठिकाणी पर्यायामध्ये त्या पद्धतीने दिलेलं नाही म्हणून या ठिकाणी भाग देऊया. कशाने भाग देईल? 6 ने भाग देईल. 6 1 6 6 2 12 7 1 18 7 चौक 24 आणि 6 7 42 म्हणजेच 6 4 जा 24 आणि 6 7 जा 42. 7/4 पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.